मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल गावडे, गिरीस्थान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर. पाठीमागच्या लेक्चरला आपण इतिहासाचे व्याख्या पाहिल्या, इतिहासाचा अर्थ पाहिला. जे 16व्या शतकापर्यंत आलेलं होतं, जो काही कालखंड पाहिलेला आहे तिथल्या इतिहासाच्या कालखंडाच्या म्हणजे इतिहासाच्या व्याख्येच्या बदलाचा कालखंड पाहिलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, 18व्या शतकातल्या कालखंडाचा आढावा घ्यायचा इतिहासाच्या व्याख्याचा. 18वं शतक हे बुद्धिवादी कालखंड म्हणून ओळखला जायचं. तर बुद्धी प्रामाण्यवादाचा काळ होता. म्हणजे बुद्धीलाच प्रमाण मानण्याचा म्हणजेच बुद्धी प्रामाण्यवाद. हा युरोपातला कालखंड होता बुद्धी प्रामाण्यवाद, त्या कालखंडातला. आता बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय, तर एक प्रकारचा आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल आणि बुद्धीच्या कसोटीवरती किंवा प्रत्यक्ष पाहिलं अनुभव घेतणं म्हणजे बुद्धीच्या कसोटीवरती घासून पाहणं आणि तेच मानणं, फक्त तेच मानणं, इतर कोणतेही विचारसरणी न मानणे म्हणजे बुद्धिप्रामाण्य. म्हणजे थोडक्यात काय, काही लोक ग्रंथ प्रामाण्यवादी असतात. म्हणजे जसं ग्रंथात सांगितलं तेच बरोबर, याच्यापेक्षा सत्य काही नाही, असूच शकत नाही, अशी जी एक धारणा असते त्याला ग्रंथवादी म्हणतात. कुणी पुराणमतवादी असतं, पुराणमतवादी म्हणजे पुराणाला अनुषंगाने किंवा पुराणाच्या अनुषंगाने सत्य मानणारे किंवा पुराणात जे सांगितलं तेच बरोबर. तसंच हा कालखंड काय आहे, एक नवीन कालखंड उदयास आला, बुद्धी प्रामाण्यवादांचा कालखंड. म्हणून मी त्याला 18 शतक प्लस ऑब्जेक्टिव्ह काय केलं, ऑब्लिक बुद्धिवादी कालखंड असं म्हटलेलं आहे. आता हा कालखंड का बुद्धिवादी म्हटलं याला, हे लक्षात घ्या की या कालखंडामध्ये थोडक्यात काय झालं की बुद्धीच्या निकषावरती तपासून पाहण्याची जी वृत्ती ह्या कालखंडामध्ये शिगेला आली, म्हणजे उचलून आली ही वृत्ती, किंवा ही वृत्ती जास्त आली. म्हणजे पूर्वी कोणत्या वृत्ती होत्या, धर्माला मानणारी वृत्ती होती, निसर्गाला मानणारी वृत्ती होती, निसर्ग पूजकच लोक होती, निसर्गाचे संदेश मानणारे, नंतर धर्माचेच आदेश मानणारे, किंवा नंतर काही धर्म सुधारणावादी पण लोक होती. असे काही वृत्तीवादी लोक असतात प्रत्येक कालखंडाचं प्रतिनिधित्व करणारे. तसंच बुद्धीच्या निकषावरती घटना प्रत्येक पडताळून पाहायची, अशी एक वृत्ती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली. म्हणून हे 18वं शतक वेगळं कालखंड होतं. पण याच्यामध्ये काय झालंय, थोडक्यात इतिहासाचा काय झालेला होता, साहित्याच्या क्षेत्रामध्ये थोडासा समावेश केला गेला. म्हणजे बुद्धिवादी विचारून काय करायला, इतिहासातील सत्याविषयी जराशी शंका व्यक्त करायला लागले. म्हणजे थोडंसं साहित्य आलं. साहित्य आलं म्हणजे काय, साहित्यामध्ये थोडी ललितता येते, काल्पनिकता येते, सर्जनशीलता येते त्याच्यामध्ये. त्यामुळे मुख्यतः इतिहासाला कधी कधी काय होतं, न्याय देता येत नाही, किंवा ऐतिहासिक बाजू समजून सांगत असताना त्याला कुठेतरी कलंक लागतो असं म्हटलं तरी चालतं, किंवा एक वेळ पूर्ण स्पष्ट होत नाही, किंवा जास्त स्पष्ट होतं, किंवा काय म्हणता येईल त्याला, अतिशोक्ती पण एखाद्या घटनेविषयी सांगितली जाऊ शकते. त्याच्यामुळे ते काय म्हणायला लागले, इतिहास हे जरासं निरुपयोगी आहे, हे शिकण्यासारखं नाही. हे इतिहास शिकण्याच्या पाठीमागचा नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. आज जसा तुमचा आहे की हा विषय शिकून काय उपयोग, तो विषय शिकून, कारण की त्याच्याविषयी आपल्याला काय माहीत नसतं, म्हणून आपण तसं म्हणत असतो. मग आता त्या कालखंडामध्ये व्हॉल्टियर नावाचे एक विचारवंत होते. त्यांनी काय सांगितलं, प्राचीन इतिहास केवळ काल्पनिक आहे. हा कल्पनाचा हा काय आहे, कालखंड असलेला दिसून येतं. ह्या कल्पनांचं युग आहे फक्त. हे काय, याच्यामध्ये सत्य आहे किती किंवा नाही हे त्या मानत नव्हते, तर हे सगळं काल्पनिक आहे. आता रुसो सारखा माणूस काय म्हणत होता, असत्यातून सत्याशी सादृश्य दाखवण्याची जी काही कला आहे ना, ते क्षेत्र म्हणजे इतिहास आहे. म्हणजे जे काही चुकीचं घडतंय ना, त्या चुकीच्या गोष्टीतून सत्य दाखवण्याची जी काही कला आहे ती इतिहासामध्ये, म्हणून ती इतिहास काय आहे, अशा पद्धतीचं एक शास्त्र आहे किंवा अशा पद्धतीचा एक घटक आहे असं रुसो मानतो. इतिहासाला नकारात्मक भूमिका दिलेली दिसून येतं, अशी इतिहासाची त्यांनी व्याख्या केली. आता याच्यानंतर गिबन सारखा महान ब्रिटिश इतिहास लेखक काय करतोय, इतिहास म्हणजे मानव जातीने केलेले गंभीर गुन्हे, मूर्खपणा आणि दुर्दैव यांच्या कथेशिवाय याच्यामध्ये काही नाही असं वक्तव्य काय करतात, इतिहासाविषयी तो करत असलेला दिसून येतो. म्हणजे अतिशय नकारात्मक दृष्टिकोन या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. आता हेगेल हा सुद्धा जर्मन तत्वज्ञ होता. त्यांना तो काय म्हणतो की इतिहासापासून कोणी काही धडे घेतल्याचे आढळत नाही. आपण जे बघितलं आपण की पाठीमागच्या हेरोडोटसच्या व्याख्येमध्ये, की नंतरच्या पिढीला, पुढच्या पिढीला काय करायचं, एक मार्गदर्शन करणारी, संदेश देणारी
काय आहे, धडा शिकवणारी गोष्ट म्हणजे इतिहास. परंतु या कालखंडामध्ये या व्याख्याला कुठंतरी लाथडलेलं दिसून येतं, नकारलेलं दिसून येतं. आणि हा बुद्धिवाद्यांचा कालखंड म्हणजे आधी बुद्धीच्या कसोटीवरतीच किंवा निकषावरती तपासून पाहायची गोष्ट, सत्य सत्य, असत्य असत्य हा मांडणार हा कालखंड. आता त्या वेळेस एक उदाहरण सांगतो तुम्हाला की काय होतं की इंग्लंडचा जो एक राजा होता, प्रधानमंत्री होता, त्या प्रधानमंत्र्याचा म्हणजे इंग्लंडचा प्रधानमंत्री त्यावेळेस होता रॉबर्ट वॉलपोल. या रॉबर्ट वॉलपोलला काय झालेलं होतं की त्याच्या मुलानं विचारलं की मी काय वाचू. त्याच्यानंतर तो वॉलपोल काय म्हटला की इतिहास सोडून इतर काही वाच, कारण इतिहास असत्यावर आधारलेला आहे, त्याच्यामध्ये विश्वासार्हता नसते, असं मत त्यांनी त्या कालखंडामध्ये मांडलेलं दिसून येतं. अतिशय नकारात्मक कालखंड हा इतिहासवादाचा होता आणि याच कालखंडामध्ये भारतावरती ब्रिटिशांचं राज्य असलेलं दिसून येतं. हाच तो कालखंड की जिथं काय आहे की एक प्रकारचं इतिहासाविषयी नकारात्मकता निर्माण झाली आणि ब्रिटिशांनी भारताकडे काय केलेलं होतं, वाटचाल केली होती. निश्चितच काय झालं होतं, आपलं बस्तान भारतामध्ये बसवलेलं होतं. जगामध्ये त्यांच्या व्यापारी वखारी होत्या, भारतामध्येच होते असं नाही, तर इथं आल्यानंतर इतिहासाकडे त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन बदलवला. म्हणजे ते पौरात्यवादी म्हटलं तर ना, पूर्वेकडच्या इतिहासाचा अभ्यास करणारे लोक अशी निर्माण झाली. ब्रिटिश पाश्चात्य राष्ट्रातून येऊन त्यांनी पूर्वेकडील राष्ट्रांचा अभ्यासाला सुरुवात केली. अशा पद्धतीनं हे त्या कालखंडाचं काय आहे, एक प्रकारचं द्योतक आहे ही व्याख्या. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या 18व्या शतकातली व्याख्या पाहिलेली दिसून येते. आता 19व्या शतकातली व्याख्याचा आढावा आपल्याला थोडक्यात घ्यायचा आहे. या कालखंडामध्ये जगात अनेक विचार प्रवाह निर्माण झाले. एकच विचार प्रवाह नाही पूर्वीसारखा चालला वर्षानुवर्ष, अनेक विचार प्रवाह निर्माण झाले. आता ही जे विचार प्रवाह आहेत म्हणजे थोडक्यात काय आहे की या शतकामध्ये निखळ बुद्धिवादाच्या विरोधातली प्रतिक्रिया निर्माण झाली, इतिहास लेखनामध्ये उदयास आली. याच्यामध्ये कल्पना शक्तीला स्थान मिळाले. साहित्याच्या क्षेत्रात असलेला रोमॅन्टिसिझमचा प्रभाव इतिहास लेखनावरती आला. आता हा रोमॅन्टिसिझम ही संकल्पना जरा वेगळी आहे, आपण नंतर काही आपल्याला इथं फार त्याचा संदर्भ नाही आहे, म्हणून त्यामुळे याचं मी स्पष्टीकरण करत नाही वेळेअभावी. परंतु अतिशय महत्त्वपूर्ण एक घटक आहेत. त्यांचं काय झालं की या विज्ञानाच्या विकासाबरोबर काय झालं, इतिहासाचं सुद्धा शास्त्रीय लेखन व्हावं असा आग्रह धरला. असे इतिहास तज्ञ पुढे आले. आता याच्यामध्ये थॉमस कार्लाइल आहेत, आपण त्यांची व्याख्या करू. या कालखंडामध्ये काय झालं की नेपोलियनचं कर्तृत्व सुद्धा लोकांना पाहिलेलं दिसून येतं. अतिशय म्हणजे खूप युग पुरुष होऊन गेले, ज्यांचा परिणाम फक्त त्यांच्या देशावरतीच नाही तर त्यांच्या खंडावरती नाही तर इतर राष्ट्रांवरती, इतर देशांवरती पण झालेला दिसून येतो, म्हणून त्यांना युग पुरुष असं म्हटलं जातं. त्यांना काय केलं, लोकशाहीच्या विकासाबरोबर मानवी प्रगतीचा व स्वातंत्र्याचा विचार सुद्धा करावा असं मत मांडायला सुरुवात केली इतिहासकारांनी. आता त्या कालखंडातली विचारसरणीला कारणीभूत असणारे घटक होते वसाहतवाद, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद अशी तत्व त्या कालखंडामध्ये उदयास आलेली होती. आता त्या अनुषंगाने औद्योगिकरण वाढलेलं होतं, श्रमिक वर्गाचं शोषण वाढलेलं होतं, साम्राज्यवाद निश्चितच वाढलेला होता, वसाहतवाद व्यापारी वर्ग निर्माण झालेला होता आणि त्यांनी एकमेकांच्या देशाचं शोषण करायचं धोरण चाललं होतं या वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या भूमिकेतून. मग त्यांना प्रतिकार करण्यासाठी जी एक विचारसरणी उदयास आली ती म्हणजे राष्ट्रवाद. जे शेवटचा आपले जे शब्द आहेत तो हे राष्ट्रवाद निर्माण झाला. मग काय झालं, अशा पार्श्वभूमीवरती काय झालं, काही व्यक्तींना कर्तृत्व आपलं गाजवलं आणि अशाच कर्तृत्ववान व्यक्तींचा अभ्यास किंवा त्यांचं लेखन केलं गेलं आणि त्यांचा एवढा अशा व्यक्तींचा प्रभाव पडला आणि त्याच्यामुळे काय झालं, एक कल्पनाधिष्ठित आणि काय झालेलं आहे, एक प्रकारचं रंजक इतिहास लेखनाचं काळ किंवा रंजक इतिहास लेखनाचं काय आहे, एक हा काळ प्रतिनिधित्व करतो असं दिसून येतं. मानवाच्या कर्तृत्वाचा आलेख पाहायला लागले, त्या व्यक्तीचं कर्तृत्व पाहायला लागलं. आता हेच म्हणजे इतिहास होय असं त्या कालखंडामध्ये प्रतिपादलं गेलं. तर हे का झालं, याच्यामध्ये सामान्यांना स्थान दिलं गेलं नाही. ओके, असं ठामपणे प्रतिपादन करायला लागले. सामान्य व्यक्तींचं इतिहासामध्ये कोणताही अंतर्भाव असता कामा नये. आता याही इतिहास लेखनाच्या विरोधामध्ये नंतर सबाल्टर्न स्टडी आलं, याचा आढावा आपण निश्चित पुढे घेणार आहोत. की मग त्याच्यानंतर काय झालं की
इतिहासकारांनी काय करायला पाहिजे होतं, की एखादं विधान सत्याच्या निकषावरती पारखून घेतलेलं असावं. असंही काही निर्णय आले. नंतर विश्वासार्ह पुरावे त्याला देणं इतिहासकाराचं कर्तव्य असंही मानलं गेलं. मग याच उद्देशानं लिओपोल्ड रांके नावाच्या इतिहासकाराने काय केलं, की इतिहास शास्त्रीय दृष्टीने महत्त्वपूर्ण इतिहासाचं शास्त्रीय दृष्टीचे महत्त्व तो सांगायला लागला. लोकशाहीच्या विकासाबरोबर आलेला मानवी स्वातंत्र्य विचार मांडताना इतिहास हा मानवी स्वातंत्र्याच्या विकासाची कथा उलगडून दाखवतो. मानवी स्वातंत्र्याचा विकास कसा झाला, आता मानवाला स्वातंत्र्य कशा पद्धतीने भेटलं आणि त्याचा विकास कसा झाला आणि त्याचं जे काय आहे लढा तो त्यांनी तिथं मांडलेला दिसून येतो. म्हणून त्यांना इतिहासाकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं. आता लॉर्ड ॲक्टन हा केम्ब्रिज विश्वविद्यापीठातला काय आहे, की एक प्राध्यापक होता. त्याने काय म्हटलं, की इतिहास लेखनात नैतिक मूल्यांच्या आधारे व्यक्ती व घटनांचे मूल्यमापन करण्यावर तो भर देतो. नैतिक मूल्य सुद्धा बघावीत असं त्यानं प्रतिपादन केलेलं दिसून येतं. सर रॉबर्ट सिले यांनी काय केलं, गतकालीन राजकारण म्हणजे इतिहास, तर वर्तमानकालीन राजकारण म्हणजे भविष्यकाळातील इतिहास अशी व्याख्या स्पष्ट केली. अशा कालखंडाने युग पुरुषांचा कालखंड म्हणून 19वे शतक गाजलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं हा निश्चितच कालखंड आपल्याला समजला असेल. या आपण पाहिलं काय, की 19वे शतक कशा पद्धतीनं काय बदल झाले, कशामुळे बदल झाले आणि त्याचा इतिहास लेखनावरती काय बदल झाला आणि ती व्याख्या कशी निर्माण झाली आणि कोणत्या इतिहासकारांनी केली हे आपण ह्या स्लाइडमध्ये पाहिलेलं दिसून येतं. आता आपण जे नेक्स्ट स्लाइड पाहणार आहोत तो 19व्या शतकाचा थोडक्यात अखेरचा टप्पा. आता पूर्वी कसं होतं, आपण इसवी सन पूर्व 6व्या पासून 3ऱ्या पर्यंत येतो, म्हणजे 800-900 वर्षापूर्वीचा कालखंड पण त्याच्यामध्ये पाहत होतो. पण केवढे हळूहळू काय होत होते, बदल होत होते. आताचा कालखंड हा तसा नाही. तर आता एकाच शतकामध्ये काय होत आहेत, वेगवेगळे बदल होत असलेले दिसून येतात. म्हणजे हा कालखंड. तर 19व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये बेनिडिक्टो क्रोसो यांनी काय केलं, सर्व इतिहास समकालीन असतो असं मत मांडलं गेलं. आता सर्व इतिहास समकालीन असतो म्हणजे काय सांगितलं गेलं, की समजा इसवी सन 11व्या शतकामध्ये जो काही इतिहास घडला, जी काही घटना घडली आणि त्याचं जे वर्णन करून ठेवलेलं आहे त्या इतिहासकारांना, त्या कालखंडातल्या विचारांचा, त्या घटनेचा प्रभाव तत्कालीन इतिहास लेखकाच्या मनावरती झालेला असतो. म्हणून तो कालखंड काय त्यांनी सांगितला, त्या समकालीन असतो. म्हणजेच काय, त्या समकालीन म्हणजे त्या काळातल्या त्या व्यक्तीच्या त्या घटनेचा प्रभाव त्याच्या मनावरती झालेला असतो आणि अशा प्रभावातून तो काय करत असतो, लेखन करत असतो आणि अशाच लेखनाचा काय होत आहे, एक प्रकारचं काय झालेलं आहे, त्याच्यावरती पगडा असतो. म्हणून बेनिडिक्टो क्रोसे काय करत आहे, एक व्याख्या करत आहे, की सर्व इतिहास समकालीन असतो. म्हणजे त्या समकालीन म्हणजे त्या काळाचं प्रतिनिधित्व करणारा असतो असं त्यांनी प्रतिपादन केलेलं दिसून येतं. त्याच्याच नंतर दुसरं एक ही जराशी वेगळी व्याख्या मागाच्यापेक्षा, म्हणजे एका व्यक्तीच्या अनुषंगाने मांडलेली नाही, तर थोडंसं एक त्याच्यामध्ये काय आहे, की थोडेसे बदल केलेले दिसून येतात. म्हणजे व्यक्तिनिष्ठता त्याच्यामध्ये मांडलेली दिसून येते. आता इएचकार काय म्हणतात, इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाचे कथन नाही, तर तो काय आहे, एक प्रकारचा भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यात चालणारा सतत संवाद आहे. म्हणजे एखादी घटना घडली भूतकाळातली, तर त्याचा संदर्भ वर्तमान काळापर्यंतचा येतो असं त्यांनी मत मांडलेलं दिसून येतं. म्हणजे सतत चालणारा संवाद आहे. आता यांनी काय केलं, हे इंग्रज इतिहास तज्ञ, त्यांनी इतिहासाला एक नवा आयाम दिला. या कालावधीत पाश्चात्य जगाला त्या जगाच्या म्हणजे पाश्चात्यांच्या पलीकडची मानवी संस्कृतीची माहिती व्हायला लागली. त्यांनी त्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांचं काय झालेलं आहे, इतिहास म्हणजे केवळ घटनांचे निवेदन नव्हे, तर तो भिन्न संस्कृतीचा अभ्यासकार असावा अशी सुद्धा भूमिका मांडायला लागली. बघा, नंतरचा एक बदल आहे, तो केलेला आहे व्याख्या म्हणजे काय, अर्नाल्ड टॉइनबीने व्याख्या केलेली आहे, भिन्न संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास. म्हणजे पूर्वी 18व्या शतकापर्यंत किंवा 16व्या शतकापर्यंत पाश्चात्य लोक फक्त त्यांच्याच संस्कृतींचा, तिथल्याच घडलेल्या घडामोडींचा, घटनांचा आढावा घेत होते. परंतु त्यांनी ज्यावेळेस परदेश गमन करायला सुरुवात केली, दुसऱ्या संस्कृतींचा
त्यांना काय व्हायला दुसऱ्या संस्कृत्या दिसायला लागल्या, दुसऱ्या लोकांच्या प्रथा परंपरा रीतिरिवाज दिसायला लागले, दुसऱ्या लोकांची व्यवस्था दिसायला लागली. म्हणून त्यांनी काय केलं, फक्त आपलीच संस्कृती आहे असं नाही, तर जगाच्या या पृथ्वी तलावरती विविध संस्कृत्या उदयास आलेल्या आहेत आणि त्यांचं काय आहे, एक प्रकारचं जे काय आहे, जी वाटचाल चालू आहे, त्यांच्याही संस्कृतीचा अभ्यास करायला लागल्यानंतर टॉइन बी सारखा व्यक्ती काय म्हणतो, की इतिहास हा तर वेगवेगळ्या संस्कृती, भिन्न संस्कृतींचा अभ्यास आहे, असं मत त्यांनी मांडलेलं दिसून येतं. आता विल ड्युरंट पण अशीच व्याख्या मांडतो. अशा पद्धतीनं या कालखंडाचं काय आहे, हे प्रतिनिधित्व असलेलं दिसून येतं. आता आपण काय पाहिलं, 19व्या शतकातल्या जी काही व्याख्या आहे त्याचा आधार पाहिला, की ती कशा पद्धतीने निर्माण झाली आणि कोणत्या घटनांचा, घडामोडींचा काय झाला, त्यांच्यावरती परिणाम झाला आणि त्याच्यामध्ये कसे बदल झाले ते आपण पाहिलं. त्याच्या अगोदर 19व्या शतकातील रोमॅन्टिसिझम ही संकल्पना, बुद्धिवादांचा जो काही कालखंड होता, त्याच्यानंतरची ही जी संकल्पना आहे, की थोडंसं विज्ञानाच्या विकासावर इतिहासाकडे सुद्धा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून जी युगपुरुष होते त्या कालखंडामध्ये घडलेले, त्यांच्या मनाचा परिणाम ह्या लोकांवरती झालेला दिसून येतो. अशा पद्धतीची आपण ही व्याख्या पाहिली, हे स्लाइड पाहिली. ही दुसरी 19व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यातली पहिली. आता याच्यानंतर 20व्या शतकातला आढावा आपल्याला घ्यायचा आहे. 20व्या शतकातला आढावा म्हणजे बघा, की अर्नल्ड टॉईनबीचा आपण बघितलं थोडक्यात, तो 19व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 20व्या शतकामध्ये पण येतात. जॉन बरी इतिहास शास्त्र आहे असं म्हणतात. अतिशय म्हणजे इतिहास शास्त्रच आहे असं त्यांनी, आणि ते स्वतंत्र आहे, स्वतंत्र तंत्र आहे असा विचार त्यांनी मांडला. म्हणजे हे कशामुळे झालं, की विज्ञानाचा जो काही वाढता प्रभाव आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास आहे, त्याच्या अनुषंगाने मांडलेला आहे. मग त्यांनाच जॉर्ज ॲटो ट्रिव्हल यांनी पण काय केलं, थोडा छेद देण्याचा प्रयत्न केला. इतिहास केवळ शास्त्र नसून ते कलाही आहे. म्हणजे नुसतं शास्त्रही म्हणता येत नाही, तर त्याला कलाही म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं या विद्वानांनी, या अभ्यासकांनी इतिहासाच्या काय केलेल्या आहेत, व्याख्या मांडलेल्या दिसून येतात. याचा आपण धावता आढावा पाहिला, किंवा ज्या काही स्पष्टीकरणात्मक भूमिका इतिहासाच्या किंवा व्याख्या पाहिल्या, इतिहासाविषयीची समान भूमिका त्या कालखंडामध्ये मांडलेली दिसून येत नाही. सर्वसमावेशक जी काही व्याख्या आहे ती त्या कालखंडामध्ये केली गेली नाही. प्रत्येक व्याख्या काय करते बघा, की आपापल्या काळाचं, आपापल्या घटनेचं, आपापल्या घडामोडींचं वर्णन करायचं, म्हणजे ती कालसापेक्ष आहे. हेही लक्षात घ्या, की ही कालसापेक्षता आपल्या लक्षात आली पाहिजे. कालसापेक्षता म्हणजे काय आहे, ती त्या काळाच्या घडलेल्या घडामोडींना चिकटून राहिलेले आहेत, किंवा त्यांचं प्रतिनिधित्व सापेक्ष राहिलेले आहेत, चिकटून राहिलेले आहेत, किंवा त्याला सापेक्षता त्याच्यामध्ये असलेली दिसून येते. म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्ती सापेक्षता पण काही दिसली व्याख्यांमध्ये. म्हणजे काही वेळेस सांगितलं गेलं, की एखाद्या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व म्हणजेच इतिहास. म्हणजे त्याच्यामध्ये या व्याख्येमध्ये काय दिसून आलं आपल्याला, व्यक्ती सापेक्षता दिसून आली. कधी कधी आपल्याला काल सापेक्षता दिसून आली, त्या काळातल्या घडलेल्या घडामोडींचं सुद्धा काय केलं, त्याच्यावरती प्रभाव असलेलं दिसून. काही वेळेस समकालीनत्व दिसली, कधी कधी गतिशीलता पण दिसली. म्हणजे गतिशीलता म्हणजे कधी कधी काळ खूप स्पष्ट आणि पटदिशी बदलायला लागला, त्याला गतिशीलता. स्थितिशील नव्हता तो कालखंड. एकाच कालखंडाचं वर्णन फार फार दिवस नाही राहिलं, स्थितिशीलता नाही राहिली, डायनॅमिक निर्माण झालं त्या विचारामध्ये, डायनॅमिकता निर्माण झाली, म्हणजेच गतिशीलता आलेली दिसून येते. अशा पद्धतीनं ही गतिशीलता आपल्याला इथं आढळून येते. आणि हीच जी काही व्यक्तिसापेक्षता, कालसापेक्षता किंवा समकालीन तत्वाचा आढावा व्याख्येमधला आपण पाहिला. आता याच्यामध्ये आपल्याला एक समर्पक अशी व्याख्या करून हे कुठेतरी थांबावं लागेल. ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, निश्चितच त्याच्यातली कोणती खरी व्याख्या हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. जे गतकालीन मानवी जीवनाचं जे काही वर्तमानकालीन इतिहासकारांना पद्धतशीर व तर्कशुद्धरित्या घडवलेले सुसंगत व अर्थपूर्ण दर्शन म्हणजे इतिहास. गतकाळातलं घडलेलं मानवी जीवनाचं काय आहे, एक प्रकारचं पद्धतशीरपणे व तर्कशुद्धरित्या घडवलेलं सुसंगत व अर्थपूर्ण दर्शन म्हणजे इतिहास होय. अशा पद्धतीची ही सर्वसमावेशक व्याख्या केलेली दिसून येते. हे आपल्याला इथं समजून येते. वेगवेगळ्या लोकांच्या घडामोडींचा इथं आढावा आपण पाहिलेला आहे. ओके, याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तरी तुम्ही प्रश्न
कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा काही डाऊट्स असतील किंवा काही अजून स्पष्टीकरण हवं असेल तर आपण विचारू शकता याच्यामध्ये. ओके, आता काही आढावा आपल्याला थोडासा इथं घ्यावा असं वाटतो की नक्की काय काय पाहिलं आपण, की इतिहासाचा अर्थ पाहिला, इतिहास म्हणजे काय पाहिला, इतिहासात संस्कृत शब्दाचा अर्थ पाहिला, इतिहासाचा उगम पाहिला, इतिहासाचा अर्थाचं थोडंसं संकल्पना पाहिली. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 6व्या शतकातील ग्रीक व रोमन इतिहासकारांची इतिहासाविषयीची धारणा पाहिली, त्यांच्या मनावरती त्यांच्या कालखंडात काय परिणाम झाले आणि त्यांनी कशा पद्धतीने इतिहासाकडे पाहिलं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर ख्रिस्ती व इस्लाम धर्माचा उदय झाला. मग इस्लाम धर्माच्या उदयानंतर म्हणजे पहिल्या शतकापासून ख्रिस्ती धर्म आला, नंतर इस्लाम धर्म आला 15व्या शतकापर्यंत, म्हणजे त्यावेळेस. तर मग त्यावेळेस मानवी जीवनामध्ये कसे बदल झाले आणि त्याचा इतिहासावरती, इतिहास लेखनावरती, इतिहासाच्या व्याख्येवरती काय बदल झाला आणि ती कशी झाली ते पाहिलं. त्याच्यानंतर 16व्या शतकात प्रबोधनाचा कालखंड, ज्ञानाच्या क्रांतीचा कालखंड आणि धर्मसुधारणेचा कालखंड. मग इतिहासाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं, कोणी फ्रान्सिस बेकननं कशी व्याख्या मांडली हे पाहिलं. त्याच्यानंतर 18व्या शतकात बुद्धिवादाचा कालखंड पाहिला. व्हॉल्टेर, रुसो, गिबन, हेगेल यांनी केलेल्या इतिहासाविषयीची विधानं पाहिली. इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक कसा होता ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर 19वं शतक पाहिलं, रोमॅन्टिसिझम. तो कालखंड कसा होता, कल्पनाशक्तीला थोडंसं स्थान भेटलं, विज्ञानाच्या विकासाबरोबर इतिहासाचं सुद्धा स्थान, शास्त्रीय लेखन व्हावं हे पाहिलं. थॉमस कार्लाइल पाहिलं आणि वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद ही त्या कालखंडामध्ये उदयास आलेली जी काही महत्त्वपूर्ण घटना किंवा ज्या काही संकल्पना आहेत, जी काही बदल झाले त्याच्यात त्याला जी नावं दिली त्या ह्या संकल्पना आहेत आणि याचा परिणाम इतिहासावरती कसा झाला ते आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं दिसत होतं. म्हणजे अखेरच्या टप्प्यामध्ये क्रोसे आणि एचकार यांनी कशी व्याख्या केली, समकालीनत्व तत्व कसं त्याच्यामध्ये येतं इतिहासामध्ये आणि इतिहास भूतकाळ आणि वर्तमान काळाला कसा जोडतो हेही पाहिलं. त्याच्यानंतर 20व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कालखंडामध्ये इतिहासाकडे काय आहे, शास्त्र म्हणून पण म्हटलं गेलं आणि नंतर कला म्हणूनही पाहिलं. कुणी म्हटलं इतिहास दोन्ही आहे, शास्त्रीय आणि कलाही असे असं मांडलं, हे आपण पाहिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल इतिहासाच्या व्याख्या. तर आपण इथं थांबूया. ओके, आणि समर्पक व्याख्या पाहिली. ओके, धन्यवाद.